नमस्कार मंडळी, मी अमृता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी करणार आहे टोमॅटोची भाजी। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे आणि 3 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आणि कट करून घेतले। एका टोमॅटोचे 2 भाग केले, तेलामध्ये ते अशा प्रकारे ठेवून घेतले आहे। त्यामध्ये टाकला थोडासा लसूण आणि थोडंसं मीठ पण टाकते। झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट आपल्याला हे चांगलं असं वाफळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता 5-6 मिनिटांनंतर छान असे आपले टोमॅटो शिजलेले आहे आणि त्यावरती जे साल आलेले आहे तेही मी काढून घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। तर मी लसूण टाकताना स्टार्टिंगलाच टाकला होता, तोही छान असा शिजलेला आणि टोमॅटो सोबत तोही छान असा मॅश झालेला आहे आणि त्याची टेस्ट जबरदस्त येणार आहे। थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेऊ। टोमॅटोच्या भाजीला थोडं कमीच तेल वापरायचं आहे, कारण ते भाजीला तेल लगेचच दिसून येतो। आणि 1 मीडियम साईजचा कांदा कट केलेला होता तोही टाकला। 2-3 मिनिट छान असं कमी गॅस करून याला फ्राय करून घ्यायचं आहे। 4-5 पानं मी कढीपत्त्याचेही टाकले। तर यामध्ये तुम्ही गूळ किंवा साखर टाकू शकता। तर बरेच जण टाकतात ही आणि खूप छान त्याची टेस्ट येते। ज्यांना आवडतं ते नक्की टाकू शकता गूळ किंवा साखर। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे याला। त्यानंतर आपण टाकणार आहे मसाले। आपले घराचे आपण मसाले, गरम मसाले वगैरे असतात ते टाकून घ्यायचे। लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि हळद। भरपूरशी कोथिंबीर आणि परत 2-3 मिनिट आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही अशा प्रकारे भाजी एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तर एक लाईक नक्की करा। तुम्ही बघू शकता आपली इथे चमचमीत अशी टोमॅटोची भाजी रेडी झाली आहे। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।